जय महाराष्ट्र. मी रुजुता लुकतुके. भाषा पैशाची या नवीन भागामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. एक अशा विषयाला आज आपण हात घालणार आहोत जो म्हटलं तर आपल्याशी निगडित आहे आणि म्हटलं तर नाही. म्हणजे आपण बोलणार आहोत केंद्र सरकारने जी या बजेटनंतर नवीन स्कीम लागू केलेली आहे, इन्कम डिक्लेरेशन स्कीम 2016 असं तिचं नाव आहे. त्याबद्दल आपण बोलणार आहोत. काळ्या पैशांचा म्हणजे मोदी सरकारच्या जिव्हाळ्याचा असा हा विषय आहे. जसं मी म्हटलं तर आपल्यासारख्या टॅक्स पेईंग लोकांसाठी जवळचा आणि म्हटलं तर नाही. पण तुमच्या शंका याविषयी नक्की असणार आहेत त्या आम्हाला जरूर विचारा. स्क्रीनवर नंबर आपला डिस्प्ले होतो आहे, टोल फ्री क्रमांक, आणि या क्रमांकावर फोन करून तुमच्या शंका तुम्ही विचारू शकता. नेहमीप्रमाणे नामवंत तज्ञ आपल्याकडे आलेले आहेत जे तुमच्या शंकांना उत्तर देतील. करायची सुरुवात आजच्या भाषा पैशाचीला. तुम्ही जर बघितलं असेल तर कर भरा आणि निश्चिंत रहा असं आपण आजच्या कार्यक्रमाला नाव दिलंय. याचं कारण असं आहे की खरंच या इन्कम डिक्लेरेशन स्कीमचा किती फायदा हा आपल्या लोकांना होणार आहे, पर्यायाने अर्थव्यवस्थेला होणार आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही टेन्शन फ्री राहू शकणार आहात या योजनेचा तुम्ही फायदा घेतलात तर. कसं आणि कसा फायदा करून घ्यायचा आहे हे आजच्या शोमध्ये आपण बघणार आहोत. आपल्याबरोबर अभिजित फडणीस अर्थतज्ञ आहेत. सर, वेगळी नवीन ओळख सरांची करून द्यायला नको, यापूर्वी त्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. सर, स्वागत आहे तुमचं. आणि यानंतर मंगेश किनारे माझ्या उजव्या हाताला बसले आहेत. चार्टर्ड अकाउंटंट, सिनियर चार्टर्ड अकाउंटंट आहेत ते, आणि त्यांच्याबरोबर आपण शोला सुरुवात करणार आहोत. आज अभिजित सर पहिल्यांदा तुमच्याकडे येतं. याचं कारण असं की काही सरकारी समित्यांबरोबर तुम्ही जवळून काम केलेलं आहे आणि म्हणून इन्कम डिक्लेरेशन स्कीम आता ही जी सरकारने आणली आहे, सप्टेंबरपर्यंत मुदत आहे तुमची इन्कम म्हणजे काळे पैसा नको म्हणूया आपण, जी बेहिशोबी मालमत्ता आहे असं म्हणूया, ती इन्कम समोर आणण्याची ही मुदत आहे सप्टेंबरपर्यंत. कितपत ही स्कीम यशस्वी होताना दिसते आहे? त्याचे सांख्यिकीय तपशील अजून त्या मानाने उपलब्ध नाही आणि आपल्याला माहिती आहे की ती सप्टेंबरपर्यंत उपलब्ध आहे. परंतु विषय त्यातला असा आहे की जेवढी बेहिशोबी मालमत्ता असते तेवढी ती अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहामध्ये येत नाही, आणि जोपर्यंत ती मुख्य प्रवाहामध्ये येत नाही तोपर्यंत ज्या प्रमाणामध्ये धन त्याचा उपयोग हा आपल्या उद्योगांना व्हायला पाहिजे त्या मानाने होत नाही. त्याचबरोबर सरकारचं नुकसान होत असतं कर चुकवला गेल्यामुळे, आणि त्यामुळे कराचं जे एकंदरीत प्रमाण असतं ते नेहमी वाढीव राहतं. याउलट जेवढी आपली अर्थव्यवस्था मोठी होईल, जेवढे अधिक करांची भरपाई सरकारकडे सुव्यवस्थित होईल, तेवढे कराचे दरसुद्धा खाली येऊ शकतात. त्यामुळे त्याचं जे महत्त्वाचं कारण आहे ही योजना आणण्याच्या मागे, ते कारण असं आहे की आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये एक अंदाज असा केला जातो की जवळ 15% अर्थव्यवस्था किंवा अधिक ही अशी आहे की जी काळ्या पैशामध्येच त्याचा व्यवहार चालतो किंवा बेहिशोबी असं आपण म्हणू. प्रमाण खूप मोठं आहे. जर एकूण अर्थव्यवस्थेच्या 15% जर असेल अर्थातच. त्यामुळे जेवढी ही अर्थव्यवस्थेमध्ये सम्मिलित होईल तेवढा आपला देश, ज्या दिशेने सरकारची इच्छा आहे की संपूर्ण जगामध्ये एक सुव्यवस्थित किंवा एका अशा ठिकाणी पोचावा की जी एक बलाढ्य अर्थव्यवस्था म्हणून गणली जाईल, जोपर्यंत आपल्या देशामध्येच ह्या गळती आहेत तोपर्यंत त्या गोष्टी कठीण होतात. आणि म्हणून हा आणखीन एक प्रयत्न आहे. बरोबर. आणि त्याचा थेट फायदा हा नंतर करदात्यांनाही मिळणार आहे जे आतापर्यंत नियमितपणे कर भरत होते. जर अर्थव्यवस्था सुधारली तर त्याचा अर्थातच फायदा मिळणार आहे. पण त्यापूर्वी एक थोडक्यात योजना समजून घेऊया. आणि म्हणून मंगेश सर, त्यांनी जितका टॅक्स भरून तुम्हाला ही नियमितता आणायची आहे तुमच्या उत्पन्नामध्ये, तुमच्या बेहिशोबी आतापर्यंतच्या मालमत्तेमध्ये, ते तपशील काय आहेत या योजनेचे? असं आहे की मार्च 2016 पर्यंत जर का आपण एखादा इन्कम म्हणजे एखाद्या उत्पन्नाचा स्रोत उत्पन्न डिक्लेअर केलेलं नसेल पूर्वी इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये, किंवा आपण एखादी ॲसेट घेतली असेल पूर्वी आणि ती डिक्लेअर केली नसेल आपण इन्कम टॅक्स अथॉरिटीजना, तर ती ह्या स्कीमच्या अंडर आपण डिक्लेअर करू शकतो. त्यासाठी त्यांनी 1 जूनपासून आता ही जी इन्कम डिक्लेरेशन स्कीम ही सुरू केलेली आहे. 1 जून 2016 पासून ते 30 सप्टेंबर 2016 पर्यंत ही स्कीम आहे. तर 30 सप्टेंबर 2016 पर्यंत तुम्ही तुमचा इन्कम जो पूर्वी दाखवलेला नाही तो दाखवा. कितीही वर्षापूर्वीचा असेल तरी हरकत नाही. तसेच एखादी ॲसेट समजा परचेस केली असेल, काही वेळेला काय होतं की आपण पैसा कमवलेला असतो, टॅक्स न भरता तो काळा पैसा म्हणला जातो. तर तशा प्रकारचा पैसा जर का आपण काही लोक काही कॅश ठेवत नाहीत तर काही प्रॉपर्टी निर्माण करतात, त्यातनं काही वस्तू विकत घेतात. तर अशा वस्तू
पण एक प्रकारचे धनसंपत्ती ज्याच्यावरती टॅक्स भरला गेलेला नाही तर ती पण आपण डिक्लेअर करू शकतो या योजनेअंतर्गत. त्याच्यावरती 45% टॅक्स भरायचा आहे. म्हणजे टॅक्स अशा नाही की 30% टॅक्स आहे, 7.5% हा एक सरचार्ज आहे, त्याला कृषी कल्याण सरचार्ज म्हटलं. त्यांनी तो आपल्या कृषी क्षेत्रासाठी वापरला जाईल असं सरकारने म्हटलेलं आहे. आणि 7.5% ही पेनल्टी आहे. एरवी जर का आपण असा इन्कम दाखवायला गेलो तर त्या इन्कमवरती 30% टॅक्स येईल, प्लस त्या अधिक त्या ज्या वर्षाचा तो इन्कम आहे त्या वर्षापासूनचा इंटरेस्ट येईल, आणि अधिक इन्कम टॅक्स अथॉरिटी त्याच्यावरती पेनल्टी लावू शकतात, आणि ती पेनल्टी 100% टॅक्सपर्यंत पण जाऊ शकते. बरोबर. तर त्या अनुषंगाने हा 45% हा ज्याला म्हणता येईल एक टोटल टॅक्स प्लस पेनल्टी अशा प्रकारचा त्यांनी आता त्यात केलेलं आहे. बरोबर. म्हणजे थोडक्यात म्हणजे एक प्रयत्न आहे सरकारचा, हे पैसे जे आतापर्यंत बेहिशोबी होते ते चलनात यावेत, हा पहिला म्हणजे त्याचा उपयोग चांगल्या कामांसाठी होऊ शकेल. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला 30% हा कर या बेहिशोबी आतापर्यंतच्या बेहिशोबी मालमत्तेवर भरायचा आहे. पुढचे 7.5% ही पेनल्टी आहे जी अर्थातच तुम्हाला भरावीच लागणार आहे जर इतके वर्ष तुम्ही ते पैसे गुप्त ठेवलेले असतील तर. दरम्यान पहिला फोन कॉल आलाय आपल्याला, तो आपण घेऊया. शिर्डीहून दादा वारुळे फोन लाईनवरून आपल्या बरोबर आहेत. दादाजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. तुमचा प्रश्न तुम्ही विचारू शकता. मॅडम, माझा प्रश्न असा आहे का मी डिसेंबर 2013 साली रिटायर झालो. 2014 ला मला जीपीएफ वगैरे अशी 10 ते 12 लाखांची अमाऊंट मिळाली. बरोबर. मी कुठलाही रिटर्न वगैरे भरलेलं नाही. तर आता काही भरावं लागेल का मला? सुरुवातीलाच त्यांनी हा प्रश्न आपल्याला विचारलाय. नाही, बोला. असं आहे की तुमची जर का म्हणजे तुम्ही पगारदार आहात बरोबर ना, होतात म्हणजे पगार मिळत होता, आता पेन्शन मिळते सर मला. तर आता पगारदार जर का तुम्ही असाल आणि इन्कम तुमचा म्हणजे जो तुमची उत्पन्न आहे हे जे जास्तीत जास्त ज्या उत्पन्नावरती टॅक्स लागतो असे 2 लाख रुपये आपलं जर का स्लॅब असेल तर त्याच्या आतमध्ये होतं आणि तुम्ही टॅक्स भरत नव्हता, रिटर्न भरत नव्हता, किंवा त्याच्यावरती होतं आणि तुमची कंपनी टॅक्स डिडक्ट करत होती किंवा तुमचा जे एम्प्लॉयर असेल टॅक्स डिडक्ट करत होते आणि तुम्ही टॅक्स भरत नव्हता, तर तुमच्या उत्पन्नातनं तुमचं जे उत्पन्न आहे ते टॅक्स भरून नियमित झालेलं उत्पन्न आहे. त्याच्यातनं जो डिडक्ट झाला, त्यातनं जो वजा झालेला जो PPF आहे, तो PPF हा तुमचा काही काळा पैसा नव्हे. PPF मधनं जे ते उत्पन्न तुम्हाला मिळालेलं आहे, आता अपेक्षा अशी आहे की जे उत्पन्न ते PPFचं पूर्ण मिळालेलं आहे तर तुम्ही गुंतवाल कुठेतरी. ते गुंतवल्यानंतर जो इन्कम येईल तुम्हाला तो मात्र तुम्ही इन्कम टॅक्सला दाखवला पाहिजे. त्याच्यावरती जो का टॅक्स भरण्यासारखा असेल तर तो भरला पाहिजे. PPF मधनं मिळालेलं उत्पन्न हे काही आपण ह्या योजनेअंतर्गत दाखवण्याची म्हणजे आवश्यकताच नाही आहे खरं तर. पण विवरणपत्र जरूर भरा आणि ती एक विवरणपत्र नियमित भरलेलं असलं सवय पाहिजे. ठेवा. अर्थात एवढा सल्ला आपण नक्की देऊ शकतो. पुढचा फोन कॉल जो आपल्याला आलाय, विजय कुकडे आपल्याबरोबर फोन लाईन वरून आहेत. विजयजी, काय आहे तुमचा प्रश्न? हॅलो, बोला विजय. हा, माझा प्रश्न आहे. विजय बोकडे बोलतो. हा हा. मुद्रांक विक्रेता आहे मी, शासकीय मुद्रांक विक्रेता. 2001 ची लायसन्स आहे माझी, आणि आता मला व्यवसाय करायचं नोटीस आलाय. तर किती भरायचं आणि कसं भरायचं? ही व्यवसाय कराची नोटीस आहे. तुम्ही त्यांना सल्ला देऊ शकता का? व्यवसाय करावरती बरोबर. नाही, तुमचा हा जो प्रश्न आहे तो व्यवसाय कराशी निगडीत आहे, समजून घ्या विजयजी. गेल्या आठवड्यात आपण व्यवसाय कराबद्दल बोलत होतो, पण आत्ता आम्ही या क्षणी तुम्हाला या प्रश्नावर उत्तर देऊ शकत नाही. पण तज्ज्ञांचा यावर सल्ला घ्या. आणि आमचा ईमेल ID कार्यक्रमाच्या शेवटी पुन्हा एकदा आम्ही सांगू, ईमेलवर जर तुम्ही प्रश्न पाठवलात तर जरूर आम्ही तज्ज्ञांना विचारून त्याचं उत्तर तुम्हाला देऊ शकू. तेव्हा ईमेल ID आमचा भाषापैशाची @jaymaharashtranews.tv असा आहे. या IDवर जरूर प्रश्न पाठवा. तुमचे नीट प्रश्न ऐकून आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करू. पुन्हा एकदा एक मगाशच्या मुद्द्यावर जाऊया, कारण जेव्हा तुम्ही दोघं उत्तर देत होता त्यातनं 2 गोष्टी जाणवल्या, आणि ते एक महत्त्वाचं असं होतं की काही इन्कम जी अनावधानानं दाखवली गेली नाही आहे, आणि काही वेळा जे सवय म्हणून आणि हॅबिच्युअली दाखवली जात नाही, वर्षानुवर्ष दाखवली जात नाही, ते या दोघांचा वेगळा विचार वेगळा विचार करण्याची गरज आहे का? पहिली महत्त्वाची गोष्ट अभिजित सर. हो, खरं म्हणजे आहे. ह्याला कारण असं आहे की जरी आपण ह्याला इन्कम डिक्लेरेशन स्कीम म्हणत असलो तरी 2 प्रकारची अशी उत्पन्न असतात की ज्याचा इथे संदर्भ येतो. एक म्हणजे असे व्यवसाय किंवा अशा प्रकारचा नफा की ज्याच्यावरती
करच भरला गेलेला नाही आणि तो जाणीवपूर्वक भरला गेलेला नाही. दुसरे असे असतात की ज्याचा कदाचित तुमच्या प्रश्नामध्ये रोख असेल की अनवधानाने लोकांकडनं कर भरायचा राहतो. म्हणजे विशेषतः असं होतं की जी व्याज आपल्याला फिक्स्ड डिपॉझिट्सवरती बँकांच्या किंवा इतर कंपन्यांच्या मिळतं, बऱ्याच वेळेला लोकांना असं वाटतं की त्याच्यावरती कर भरण्याची आवश्यकता नाही. एकदा TDS म्हणजे कर कापला गेला 10% असेल, प्रत्यक्ष त्या व्यक्तीचं उत्पन्न हे 30%च्या स्लॅबमध्ये असू शकतं, पण तरीसुद्धा 10% कापले गेले म्हणजे माझी जबाबदारी संपली अशी भावना असते. किंवा कधीकधी असं असतं की लोकांना असं वाटतं की लाभांश, सगळ्या प्रकारचा लाभांश हा करमुक्त असतो, तर तसं नसतं. लाभांश हा जो कंपन्यांकडनं मिळतो तो करमुक्त असतो, परंतु एखाद्या सहकारी बँकेकडनं आपल्याला लाभांश मिळालेला असतो त्याच्यावरती कर भरण्याची आपल्यावरती जबाबदारी असते. तर अशा अनवधानाने ज्या गोष्टी राहिलेल्या आहेत त्यांनाही ह्याचा फायदा घेता येईल ह्या योजनेचा. आणि अर्थातच त्या रकमा ह्या खूप छोट्या असणार आहेत, परंतु सरकारचा जो रोख आहे तो अर्थातच ह्या लोकांना हळूहळू कराच्या जाळ्यात आणणं हा असला तरीसुद्धा जे मोठे मासे ज्यांना आपण म्हणू की जे बऱ्याच वेळेला हे त्यांचे कदाचित व्यवसाय हे अशा प्रकारचे असतील की जिथे बरीचशी उलाढाल ही रोखीमध्ये होते, त्या रोखीचं उत्पन्नामध्ये दाखलाच दिला जात नाही, किंवा प्रत्यक्ष जरी उत्पन्न हे चेकद्वारा मिळत असलं तरीसुद्धा चुकीचे खर्च दाखवून किंवा खोटे खर्च दाखवून अधिक खर्च दाखवून आपला नफा कमी करणं आणि कर मुद्दामून कमी भरणं हा जो जाणून बुजून केलेला प्रयोग असतो त्याच्यावरती सुद्धा कुठेतरी अंकुश यावा, हा खरं म्हणजे ह्या योजनेचा मोठा उद्देश आहे. आणि म्हणूनच हा उपप्रश्नच मला तोच विचारायचा आहे नेमका की अशा लोकांना सुद्धा आपण या योजनेचा फायदा मिळवून देण्याच्या दृष्टीने करू शकतो का उपयोग या योजनेचा? हो, म्हणजे तुम्ही जे आधीचे जे आपण म्हटलं की ज्यांनी आतापर्यंत उदाहरणार्थ व्याज अनवधानाने त्याच्यावरती कर भरला गेलेला नाही त्या लोकांनी ह्या संधीचा फायदा घ्यायला पाहिजे. कारण जसं मगाशी मंगेश म्हणाले तसं की जर तुम्ही 5 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी तुम्ही किंवा अनेक वर्षांसाठी तुम्ही हे केलेलं नसेल तर त्याच्यावरती जी पेनल्टी आहे किंवा त्याच्यावरचं जे व्याज आहे ते खूपच अधिक होईल जर तुम्ही तसं बघायला गेलात तर. परंतु ह्या योजनेचा फायदा घेऊन तुम्ही एक मर्यादित पेनल्टी आणि मर्यादित जी कृषी कल्याण सेस किंवा सरचार्ज आहे त्याच्यामध्ये पैसे भरून तुम्ही जे काही अनवधानाने राहून गेलेलं आहे त्याच्यावरती उपाय ह्या योजनेतून साधू शकाल. नक्कीच. आपल्याला पुढचा फोन जो आलाय कपिल घुगे परभणीहून फोन लाईनवरून आपल्या बरोबर आहेत. कपिलजी, तुमचं स्वागत आहे भाषा पैशाची मध्ये. तुमचा प्रश्न विचारू शकता. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे, आता ही जी डिक्लेरेशन स्कीम आहे इन्कम टॅक्स, याच्यामध्ये जे लोकांकडे म्हणजे आमदार, खासदार किंवा मंत्री आहेत ते सुद्धा आपली इन्कम टॅक्स त्यासाठीची मालमत्ता डिक्लेअर करणार आहेत का? करणार आहेत का या प्रश्नाला आम्ही नाही उत्तर देऊ शकत, पण तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. इलिजिबिलिटी की नेमकं कोण या योजनेचा फायदा घेऊ शकतो याबद्दल आपण नक्की बोलू शकतो. आणि पहिलं, कोणतीही व्यक्ती खासदार आणि आमदार जरी झाले तरी पहिल्या आधी ते भारताचे नागरिक आहेत, त्यामुळे त्यांनाही आपण आवाहन करूया की त्यांनीही आपले जर काही अशी बेहिशोबी मालमत्ता असेल तर ती जाहीर करावी. कोण या योजनेच्या पर्व्ह्यूमध्ये येतं? नाही, सर्वच करदाते या योजनेच्या अंडर येतात की ज्यांनी आपला कर हा सर्व स्त्रोत, सर्व इन्कमवरती, सर्व उत्पन्नावरती कर भरलेला नाही आहे पूर्वी, ते सर्वच करदाते या योजनेच्या अंतर्गत येतात. हे सर्वच करदाते या योजनेच्या अंतर्गत कर आणि जो काही पेनल्टी आहे ती भरून त्याचा फायदा घेऊन ते पैसे ते मुख्य चलनात आणू शकतात. आता अमुकने करावं का तमुकने करावं हा प्रत्येक माणसाने जर का त्याचा इन्कम पूर्वी दाखवलेला नसेल इन्कम टॅक्सला, जर का एखादा मी आमदार असेल आणि त्याने पूर्णपणे इन्कम दाखवलेला असेल, टॅक्स भरत असेल, तर त्याने काही करण्याचा प्रश्न येत नाही कुठचाही करदात्याने फॉर दॅट म्हणजे या मॅटरसाठी. बरोबर. एक पहिला प्रश्न घेऊया, त्यानंतर त्यांचा जो रोख आहे मोदी सरकारच्या हेतूंबद्दल की त्यांनी का नेमकी ही आणली आहे योजना आणि ती यशस्वी होती आहे का गरज आहे अशा योजनांची, या विषयाकडे नंतर आपण वळूया. मृदुला सबनीस पुण्याहून फोन लाईनवरून आपल्या बरोबर आहेत. आधी बघूया त्यांचा प्रश्न काय आहे. मृदुलाजी, तुमचा प्रश्न विचारू शकता. लोकपाल और लोक आयुक्त अधिनियम 2013 के धारा 44 के अंतर्गत मुझे जंगम संपत्ति का विवरण मांगा है. मैं सेंट्रल गवर्नमेंट एम्प्लॉई हूँ. ये जो है मैं टैक्स पेयर हूँ और मेरे सैलरी से जो सेविंग हुआ है उससे मैंने प्रॉपर्टी ली है, उसका डिक्लेरेशन देना होगा या सिर्फ ब्लॅक मनी वाला है, वो समझ में नहीं आ रहा है. अच्छा सर, आता याच्यात कसं आहे की अनेक मुद्दे येऊ शकतात की तुम्ही तुमच्या अगदी नियमित उत्पन्नातनं समजा एखादी इन्व्हेस्टमेंट केली असेल
तर ती इन्व्हेस्टमेंट जी आहे, ती प्रॉपर्टी जी आहे, ती तुमची नियमित प्रॉपर्टी आहे. ती तुमची काही त्याला अनडिस्क्लोज्ड इन्कम किंवा अनडिस्क्लोज्ड ॲसेट्स असं म्हणता येणार नाही. पण याच्या पुढे जाऊन इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये अनेक प्रोव्हिजन आहेत. आपण एकच उदाहरण घेऊ, याच्यामध्ये तुम्हाला एकच उदाहरण देतो की समजा मी सरकारी नोकर आहे, माझ्याकडे काही उत्पन्न आहे, त्यातनं मी एक फ्लॅट घेतला, त्या फ्लॅटमध्ये मी राहतोय. कालांतराने मी अजून एक फ्लॅट घेतला, तो फ्लॅट मी रेंटल दिलेला नाही आहे किंवा रेंटल दिलेला आहे. तर याच्यामध्ये जे मला भाडं मिळतंय ते मी दाखवत नसेन, किंवा भाडं जरी मिळत नसेल तरी इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये अशी एक प्रोव्हिजन आहे ज्याला म्हणतात की आपल्या राहत्या घराच्या व्यतिरिक्त दुसरं घर असेल तर त्याला डीम्ड लेट आउट प्रॉपर्टी म्हणतात. तर त्याच्यावरचं उत्पन्न हे आपण एक ढोबळमानाने काढून, त्याचे काही रूल्स आहेत, त्याला डीम्ड इन्कम म्हणतात, तो काढून त्याच्यावरती टॅक्स भरणं हे अपेक्षित आहे. त्यामुळे उत्पन्नातनं जी प्रॉपर्टी केलेली आहे, ज्या उत्पन्नावरती आपण टॅक्स भरलेला आहे, त्यातनं जी प्रॉपर्टी घेतलेली आहे, ती प्रॉपर्टीला अनडिस्क्लोज म्हणता येणार नाही. पण त्या प्रॉपर्टीवरती आपण जो काही इन्कम जनरेट करतोय, तो इन्कम जर का आपण दाखवला असेल तर काही करण्याची आवश्यकता नाही. पण तो इन्कम जर का दाखवला नसेल, इन्कम टॅक्स कायद्याच्या अंतर्गत येणारा इन्कम, म्हणजे जरी हातात मिळत नसेल तरी पण आपल्याकडे कायदा हा असा आहे की आपल्याकडे 1+1 प्रॉपर्टी असेल, 1+1 घर असेल माझ्याकडे, तर त्या दुसऱ्या घरावरती पण मला काही इन्कम कॅल्क्युलेट करून त्याच्यावरती टॅक्स भरणं आवश्यक आहे. तर तसे आपल्याला कायद्याच्या अंतर्गत आपण जर का केलं असेल तर काही आवश्यकता नाही आहे. एक मगाशी आपण ज्याविषयी बोलत होतो आणि बोलता बोलता राहिलो, तो मुद्दा हा असा होता की मुळात मोदी सरकारने येतानाच असा गाजावाजा केला होता की आपण काळा पैसा हा भारतात आणणार आणि काळा पैसा भारतात यापुढे वाढू देणार नाही. मुळात काळ्या पैशाचं हे जे भूत आपल्या अर्थव्यवस्थेच्या मानगुटीवर आहे ते किती गंभीर आहे आणि ते सोडवायची किती गंभीरतेने गरज आहे आणि का गंभीर आहे असतं तेव्हा? ते गंभीर अशासाठी असतं की आत्ता आपण एक साधं उदाहरण घेऊ, म्हणजे याचा काळ्या पैशाशी काही संबंध नाही, परंतु आपल्याला माहिती आहे की जनधन योजना घोषित झाल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती नवे अकाउंट उघडले गेले आणि त्या नव्या अकाउंट उघडल्या गेल्यानंतर असं वाटलं होतं की त्यांच्याकडनं कितीचा पैसा ह्या बँकिंग खात्यामध्ये येणार, फार मामूली पैसे येईल असं वाटलं होतं. पण प्रत्यक्ष आपण जेव्हा सांख्यिकीय तपशील बघतो त्यावेळेला असं दिसतं की 38,000 कोटी 40,000 कोटी रुपये बँकांच्या ह्या खात्यांमध्ये जमा केले गेले छोट्या छोट्या अकाउंट होल्डर्सकडून. ह्याच्यावरनं आपल्याला लक्षात येतं की इतके दिवस हा पैसा कुठेतरी त्यांच्या कपाटामध्ये पडलेला होता किंवा त्याचा जो मुख्य अर्थव्यवस्थेच्या मध्ये त्याचा वाटा असायला पाहिजे, सहभाग असायला पाहिजे, तो होत नव्हता. त्यामुळे काय होतं त्याचा परिणाम की बँकांना ज्या मानाने अर्थपुरवठा व्हायला पाहिजे तो होत नाही, उद्योगधंद्यांना अर्थपुरवठा होत नाही त्यामुळे काय होतं की उद्योगधंद्यांना जे व्याज मोजायला लागतं ते अधिक प्रमाणात मोजायला लागतं. असे त्यातनं एकातून दुसरा असे परिणाम होत असतात आणि त्यामुळे जेवढी अर्थव्यवस्था ही ज्याला आपण रूढार्थाने श्वेत किंवा व्हाईट अर्थव्यवस्था असं म्हणू की ज्याच्यामध्ये पूर्णपणे पारदर्शकता असते व्यवहारांमध्ये, अशी जेवढी अर्थव्यवस्था आपली प्रबळ होईल तेवढं उद्योगधंद्यांना सुद्धा पैसे सहजतेने उपलब्ध होतील, जी आज काळाची गरज आहे. कारण आपल्या देशामध्ये आपल्याला माहिती आहे की खूप मोठ्या प्रमाणावरती रोजगार निर्मितीची गरज आहे. जोपर्यंत उद्योगधंद्यांना पैसा कमी व्याजाने मिळत नाही तोपर्यंत ही रोजगार निर्मिती क्षमता त्यांची कमी होते आणि त्यामुळे अधिकाधिक पैसा हा काळा अर्थव्यवस्थेत न राहता त्याला मेनस्ट्रीमिंग किंवा आपल्या मुख्य अर्थव्यवस्थेच्या प्रवाहामध्ये येणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून ही पावलं उचलली जात आहेत. तुम्ही ज्याचा उल्लेख केलात की काही गाजावाजा केला गेला की परदेशी पैसे आहेत, त्याच्यावरती अर्थात त्याला त्या मानाने यश जे मिळालं पाहिजे ते मिळालं नाही. परंतु असं म्हटलं जातं की जेवढा पैसा बाहेर आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पैसा हा देशांतर्गतच काळ्या अर्थव्यवस्थेमध्ये आहे. त्यामुळे कदाचित हा प्रयत्न आता ते करून बघतायत की तो निदान पैसा हा मुख्य प्रवाहात यावा, असा एक प्रयत्न चालू आहे. शेवटी कसं आहे की ही लोकांमध्ये जाणीव आणि विश्वास निर्माण होणं की जो मी कर भरतो त्याचा विनियोग सरकार चांगल्या प्रकारे करेल, हे विश्वास जेव्हा लोकांच्या मनात निर्माण होतो त्यावेळेला अर्थातच लोक कर भरायला तेवढे नाखुश नसतात. परंतु जेव्हा लोकांना असं वाटतं की कर मी भरतोय परंतु त्या पैशामधनं पुन्हा भ्रष्टाचार निर्माण होणार आहे, तर त्या माणसाला कुठेतरी वाटतं की मी कर भरायचा कशाला, अशी एक दुष्टचक्र असतं त्यातून. पण ते हा दुष्टचक्र कुठेतरी भेदण्याची आवश्यकता आहे आणि त्यातनं सुष्टचक्र निर्माण व्हायची गरज आहे आपल्या देशाला. बरोबर. आणि त्यामुळे जसं तुम्ही उत्तर दिलत, एक लोकांनी समजून घेण्याची गरज आहे आणि नितांत गरज आहे ते म्हणजे हा जो पैसा आहे काळा पैसा हा चलनात नसतो, वापरात नसतो, घरात किंवा कुठेतरी पडून राहिलेला असतो म्हणून तो वाईट आहे. आणि जर तो आला वापरामध्ये आला तर त्यांनी उद्योगधंद्यांना नवीन चालना मिळणार आहे आणि एक माणूस ज्याच्याकडे असा काळा पैसा आहे तो अशा आणखी हजारो लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ शकणार आहे. आणि म्हणून हा प्रयत्न आहे की काळा पैसा
पैसा चलनात यावा, व्यापारात यावा, वापरात यावा, माफ करा. आणि दुसरा पुढचा प्रश्न दरम्यान आपण घेणार आहोत. मिलिंद पाटील फोन लाईनवरून आपल्याबरोबर आहेत. बघूया त्यांचा प्रश्न काय आहे. मिलिंदजी, काही कारणाशिवाय आपला संपर्क त्यांच्याशी होऊ शकत नाहीये, पण स्वाती गोडबोले दुसऱ्या एक आपले प्रेक्षक आपल्याबरोबर जोडले गेलेत. स्वातीजी, तुमचा प्रश्न विचारू शकता. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. बोला. मी कोल्हापूरवरून बोलते. हो. माझ्या नवऱ्याने घरासाठी लोन घेतलेलं होतं, पर्सनल लोन घेतलेलं आहे, पण ते पेड करण्यासाठी मी माझ्या सॅलरी मधला पण काही भाग जो आहे तो त्या लोन पेमेंटसाठी देते. पण आता मला इन्कम डिक्लेरेशन करताना मला त्याच्यामध्ये कशा पद्धतीने ते नमूद करावं लागेल, कारण माझी सेव्हिंग तर तशी होत नाहीये आणि टॅक्स सेव्हिंगसाठी मी PPF मध्ये इन्व्हेस्टमेंट करते. नाही, हा प्रश्न हो बरोबर. लोन जर का त्यांनी घेतलं असेल आणि बँकिंग पर्सनल लोन तुम्ही म्हणताय, मी असं गृहीत धरतो की ते बँकिंग मार्गानेच घेतलेलं लोन आहे. जर का ते प्रायव्हेट कॅशमध्ये घेतलेलं लोन असेल तर ती प्रॉपर्टी जी आहे ती त्याला म्हणतात ना की अनडिस्क्लोज किंवा अनडिस्क्लोज इन्कममधून होणारी प्रॉपर्टी होईल. त्यामुळे त्यांनी जर का बँकिंग सिस्टीममधनं लोन घेतलं असेल आणि त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या सॅलरीतनं पैसे वळवत असाल तर परत ती ॲसेट ही काही अनडिस्क्लोज ॲसेट होत नाही. त्यामुळे ती ॲसेट जर का त्यांनी नॉर्मल त्यांच्या इन्कममधनं किंवा नॉर्मल तुमच्या इन्कममधनं जर रिपेमेंट होतं आहे ज्याच्यावरती तुम्ही कर भरता आहात तर ती ॲसेट केवळ तुम्ही लोन घेतल्या म्हणून अनडिस्क्लोज होत नाही ना. त्यामुळे त्यांना, आणि ते त्यांचा दुसरा प्रश्न असा होता, उपप्रश्न, की ते त्यांना कुठे दाखवावं लागेल आणि कसं दाखवावं लागेल. ते दाखवण्याचा प्रश्नच येत नाही. जर का त्यांनी प्रॉपर्टी घेताना काय ज्याला म्हणतात आपण कॅश लोन घेणं जेव्हा म्हणतो, कळलं की नाही, तसं कॅश लोन जर का घेऊन काही केलं असेल तर त्यांना ते इन्कम डिस्क्लोजर स्कीममध्ये ती ॲसेट दाखवायला लागेल. कारण कदाचित तुमच्या सॅलरीतनं जे पेमेंट होतं आहे ते तितकंसं पुरेसं पेमेंट नसणार. मग बाकी तुमचं काही कॅशमध्ये पेमेंट होतं आहे का, तर इन्कम डिस्क्लोजर स्कीममध्ये आपल्याला जो आपला पैसा आहे तो आयदर इन्कम किंवा उत्पन्न किंवा ॲसेट या दोन्ही प्रकारे दाखवता येतो. किंवा ती ॲसेट दाखवून त्याची 1 जून 2016ची मार्केट व्हॅल्यू जी आहे ती तुम्हाला दाखवायला लागेल आणि ती मार्केट व्हॅल्यूवरती तुम्हाला कर भरायला लागेल. हा एक छोटा तपशील आहे ज्यावर आपण बोललो नाही आहोत. एक 2 प्रकारे काळा पैसा असेल. एक तर असेल रोख मध्ये आणि दुसरा असेल एक प्रॉपर्टीच्या स्वरूपात, मालमत्तेच्या स्वरूपात, सोन्याच्या कोणत्याही स्वरूपात. तर असा जो पैसा असेल आणि तो डिक्लेअर करण्याची, उघड करण्याची आपली इच्छा असेल तर त्याचं व्हॅल्युएशन नेमकं आपण मूल्यांकन कसं करणार आहोत? नाही, सरकारने ते काय तत्व आहेत त्या स्कीममध्येच दिलेलं आहे की त्याच्यासाठी त्यांनी एक डेट 1 जून 2016 ही डेट दिलेली आहे. 1 जून 2016 रोजी जी काय त्याची व्हॅल्युएशन येईल ते व्हॅल्युएशन करावं आणि ते व्हॅल्युएशनचा फॉर्म हे त्या आपण ज्या डिक्लेरेशन स्कीमसाठी एक फॉर्म नंबर 1 आपण फाईल करणं आवश्यक आहे. तर त्या फॉर्म नंबर 1 सोबत अगदी तो व्हॅल्युएशनचा फॉर्म जोडणं आवश्यक नाही आहे, पण जोडलेला चांगला उद्या डिपार्टमेंट ते मागू शकतं आपल्याकडे. आणि मुख्य म्हणजे ते व्हॅल्युएशन जे आहे ते रजिस्टर्ड इन्कम टॅक्सच्या व्हॅल्युअरकडनं केलं पाहिजे. आता तुम्ही अगदी वेबसाईटला जरी इतकं सुलभ केलेलं आहे की वेबसाईटला जरी जाल तुम्ही तर त्या वेबसाईटला रजिस्टर्ड व्हॅल्युअरची नावं आहेत अक्षरशः त्याच्यात. म्हणजे इमूवेबल प्रॉपर्टीसाठी कोण, मुवेबल प्रॉपर्टीसाठी कोण, ज्वेलरीसाठी कोण आहेत, ॲग्रिकल्चरल लँडसाठी कोण आहेत, अशा प्रकारे सर्व व्हॅल्युअर्सची नावं तिथे सिटी वाईज म्हणजे शहर वाईज दिलेली आहेत. त्यामुळे 1 जून 2016चं व्हॅल्युएशन घ्यायचं. ते व्हॅल्यू ही आपला अनडिस्क्लोज इन्कम झाला जो ॲसेट रूपाने किंवा ज्या प्रॉपर्टीच्या रूपाने परिवर्तित झालेला आहे त्याच्यावरती 45% टॅक्स भरायला लागेल. बरोबर. आणि पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे की ही मुदत संपल्यानंतर, सप्टेंबरची मुदत आपल्याकडे आहे, ती संपल्यानंतरही ज्या लोकांनी या योजनेचा फायदा घेतला नाही आहे आणि नंतर जेव्हा सरकार रिव्ह्यू आढावा घेईल तेव्हा काय? असं आहे की सप्टेंबर 2016पर्यंत लोकांना ही जी स्कीम आहे ती खुली आहे. त्यामुळे आपण सप्टेंबर 2016पर्यंत डिक्लेरेशन करू शकतो. टॅक्स भरणं आत्ता अपेक्षित नाही आहे, आवश्यक नाही आहे, भरला तरी चालेल. पण टॅक्स भरण्यासाठी सरकारने आपल्याला 3 इन्स्टॉलमेंट दिलेले आहेत. म्हणजे 25% टॅक्स हा नोव्हेंबर 2017पर्यंत भरायचा आहे, नोव्हेंबर 2016पर्यंत भरायचा आहे. 25% टॅक्स, पुढील 25% टॅक्स हा मार्च 2017पर्यंत भरायचा आहे आणि राहिलेला टॅक्स हा आपल्याला सप्टेंबर 2017पर्यंत भरायचा आहे. म्हणजे आत्ता सप्टेंबर 16पर्यंत लोकांना फक्त इन्कम डिक्लेरेशन स्कीममध्ये आपल्याला इन्कम, आपला जो अनडिस्क्लोज इन्कम आहे जो दाखवलेला नाही आत्तापर्यंत, ज्याच्यावरती कर भरलेला नाही, असं दाखवणं अपेक्षित आहे. तो जर का नाही दाखवला तर मात्र त्याच्यावरती सरकारने आज म्हटलेलं आहे की त्यांच्याकडे खूप प्रकारची माहिती आलेली आहे, त्यांनी खूप प्रकारे माहिती जमवलेली आहे आणि मग जी ॲक्शन सुरू होईल लोकांवरती त्यात त्यांनी एक असं म्हटलेलं आहे की एक वेळ असेल तर मी अजून सांगतो की इन्कम टॅक्समध्ये अशी प्रोव्हिजन आहे की एक विशिष्ट कालावधीनंतर, ज्याला सेक्शन 149 आहे, की
6 वर्ष किंवा फॉरेन ॲसेट असेल तर 16 वर्ष, याच्या पलीकडे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट जाऊ शकत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा काय होतं की माझी एक 10-15 वर्षापूर्वीचा इन्कम आहे, आज काय करणार ते, खरं काही करू शकत नाही. पण ह्या योजनेअंतर्गत आता त्यांनी असं एक प्रोव्हिजन केलेलं आहे की जर का तुम्ही इन्कम तुमचं पूर्वीचं दाखवलं नाहीत आणि आम्हाला ते आता कळलं, तर ज्या वर्षात ते कळेल त्या वर्षीचा तो इन्कम धरू आम्ही आणि तुमच्यावरती टॅक्स लावू. आणि पेनल्टी जी आहे, आता 2017 एप्रिलपासून एक नवीन सेक्शन येते 270A 270A, त्याच्या अंतर्गत जी पेनल्टी येणार आहे ती जवळजवळ 50% ऑफ टॅक्स पासून ते 200% ऑफ टॅक्स पर्यंत जाणार आहे. म्हणजे आज माझा टॅक्स समजा ₹1,00,000 असेल तर मी 50,000 पासून ते 2,00,000 पेनल्टी जाणार आहे. म्हणजे 1,00,000चा टॅक्स येईल प्लस 2,00,000ची पेनल्टी येईल मला, आणि त्याच्या व्यतिरिक्त इंटरेस्ट येईल. बरोबर. हे वेगळंच. बरोबर. एक वेळ आपली तशी कार्यक्रमाची संपली आहे, पण जाता जाता एक मुद्दा अभिजित सर तुमच्याकडनं जाणून घ्यायचा आहे, आणि तो म्हणजे एक अर्थतज्ञ म्हणून या योजनेचं यश तुम्ही कशात पाहता, आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारचं यश कशात आहे आणि करदाता म्हणून वैयक्तिक यश कशात आहे? कसं आहे की आत्तापर्यंत एक भावना स्वातंत्र्यानंतर साधारण आपण एक जेव्हा नोकरशाहीकडे बघतो तेव्हा भावना अशी असते की अविश्वासाची भावना असते. नोकरशाही ही करदात्यांकडे किंवा इतर कुठल्याही लोकांकडे विश्वासाने बघत नाही. सरकारचा प्रयत्न असा दिसतोय मला की आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवायला तयार आहोत, त्याच्यासाठी ही शेवटची संधी तुम्हाला आम्ही देतोय. त्या विश्वासाला पात्र व्हायची जबाबदारी तुमच्यावरती आहे. समजा तुम्ही विश्वासाला पात्र ठरला नाहीत तर मात्र आम्ही कठोर पावलं उचलू, अशा प्रकारचे संकेत आपल्याला अगदी अर्थमंत्र्यांपासून सुद्धा आलेले दिसतात की आम्ही काही कठोर पावलं उचलण्याच्या मनस्थितीमध्ये आता आहोत. याला कारण असं आहे की जर आपल्याला ज्या आर्थिक स्थितीमध्ये देश आहे तिथनं जर त्याचं उत्थान करायचं असेल तर आपल्याला सर्वंकष प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. आणि आपल्याला असं दिसेल की येणाऱ्या काळामध्ये हळूहळू प्रयत्न असा आहे की चलनी नोटेच्या माध्यमातून व्यवहार कमी व्हावेत. जेवढे अधिकाधिक बँकिंग चॅनल्समधून व्यवहार होतील, मग ते मोबाईल मनीच्या स्वरूपात असतील किंवा बँकिंग चॅनलमधून एकमेकांकडे वर्ग करून किंवा ट्रान्सफर करून केलेले असतील, ह्याच्याकडे हळूहळू आपल्या अर्थव्यवस्थेचा कल वाढावा, अशा प्रकारचे हे प्रयत्न चालू आहे. त्यासाठी ज्या रचना उभ्या करायला पाहिजेत, UPI सारख्या त्या सरकार रचना उभ्या करत आहे. आणि त्या माध्यमातून नुसता हा एकम टप्पा आहे असं पण म्हणून पुरेसं होणार नाही, तर स्थायी स्वरूपामध्ये हा काळा पैसा निर्माण होऊ नये अशा प्रकारच्या काही रचना सरकार उभं करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे. आणि तेवढी त्यामुळे जबाबदारी आपल्यावरही येऊन पडते की ह्या ज्या गोष्टींची एक करदाता म्हणून मला माहिती असणं आवश्यक आहे ते माहिती करून घेणं आणि माझं निदान जे एक राष्ट्रीय दायित्व आहे ते मी निभावणं, ह्याला माझ्यावरती जबाबदारी. आणि एकीकडे आपल्याला असं दिसत आहे की नवीन सरकार असाही प्रयत्न करत आहे की जे काही व्यवहार ते करतायत, म्हणजे बेनिफिट ट्रान्सफर असेल डायरेक्टली तुमच्या अकाउंटमध्ये, की ज्याच्या माध्यमातून पूर्वी काळ्या पैशाची निर्मिती होत होती, किंवा बोगस रेशन कार्ड्स आज समोर आली ज्याच्या माध्यमातून काळ्या पैशाची निर्मिती होती, ही जी सगळी माध्यमं आहेत ते सरकारही प्रयत्न करत आहे की त्यातनं जो एक लिकेज होतो तो लिकेज थांबावा सरकारी सिस्टम्समधून. त्यामुळे हे दोन्ही प्रकारे जर हे पुढे गेलं तर त्याचा देशाला प्रचंड फायदा होणार आहे. हा त्यातला मला असं वाटतं की महत्त्वाचा घटक आहे. खरं आज बोलता बोलता वेळ आपल्या कार्यक्रमाचा संपलाय, त्यामुळे इथेच थांबतो. दोघांचेही खूप खूप धन्यवाद या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. काही प्रश्नसुद्धा आपल्याला चांगले आले आणि त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न आपल्या तज्ज्ञांनी केला आहे. तुमचे प्रश्न यानंतर मात्र सुद्धा थांबवू नका. तुम्हाला ईमेल ID माहिती आहे, भाषापैशाची @jaymaharashtranews.tv या आमच्या ईमेल IDवर तुमचे प्रश्न पाठवत राहा. पुढच्या रविवारी एक नवीन विषय घेऊन पुन्हा तुमच्या समोर येणार आहोत आणि तोपर्यंत पाहत राहा भाषापैशाची. आज इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.